दादा, कसा आहेस रे? किती महिन्याने आपण भेटलो ना. अरे काय आपल्या गाठी भेटीच होत नाही बघ. आणि किती मस्त घर बांधलंयस रे तू. हा, अरे आपण सख्खे भावंड नाही, पण सख्यापेक्षा काय कमी नाही हा. आणि तुझी ही प्रगती बघून खरंच रे मला खूप समाधान वाटलं दादा. अरे ही फुलं तर बघ ना, वहिनीने किती छान रंगीबिरंगी फुलं लावलेत. मस्त आहे रे दादा. राम कृष्ण हरी. बघ, समाधान वाटलं तुझं हे नवीन घर बघून. आमचं पुण्यात वे चाललंय ठीक आहे रे. पण काय ते शहरातलं जीवन नुसतं धावपळीचं, त्याला आपल्या गावचा गोडवा आहे काय रे? शहरात कसं आहे दादा, एखाद्याकडे पैसा अडका असला, थोडा नाही बर का, भरपूर, तर थोडंफार समाधान. हा, नाहीतर गावच्या गत खाल्ली भाजी भाकरी, झोपलं निवांत, असं कुठं आहे रे? नमस्कार आत्या. नमस्कार नमस्कार. दादा, ही श्रावणी नाही काय? काय सुंदर आहे रे तुझी पोर, जणू शुक्राचीच चांदणी. आणि लग्नाला आली की रे तुझी पोरगी. किती सुंदर दिसते रे. वहिनी, चहा टाकताय वे? साखर थोडी कमी टाका. वय ग परवा, पोर लग्नाला आलीये. अगं आपल्या गावातली चिक्कार स्थळ पोरीला येतात बघ. ईस ईस एकरवाल शेतकरी पोरीला येतात. सातारच्या आजूबाजूची पोरं, साताऱ्यातली पोरं स्थळ येतात. पण काय बघ, पोरीचं आणि पोरीच्या आईचं म्हणणं आहे की पोरग मुंबईतलं नाही तर पुण्यातलंच पाहिजे, मोठ्या शिटीतलं. आणि माझं पण म्हणणं जरा तसंच आहे ग, शहरातलंच पाहिजे. ताईसाब, ह्यो चहा घ्या घ्या. साखर कमी टाकले बर का ताईसाब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे केलाय. होय होय, पुण्या मुंबईचं स्थळ पाहिजे. कसं आहे ताईसाहेब, आम्ही आयुष्यभर मसरांची शेपट मोडली, तसं आमच्या लेकी बाबतीत व्हायला नको. आहो, किती बी दांडगा शेतकरी असू दे गावचा, पण त्याला शहरातल्या राहणीमानाची शहरातली सर नाही ताईसाहेब. असं म्हणते वय ग वहिनी. चालतंय चालतंय, तू काय बी काळजी करू नकोस. श्रावणीला पुण्यातलं एक नंबरचं स्थळ बघण्याची जबाबदारी आता माझी. तू चिंताच करू नकोस. मस्त चहा होता वहिनी, साखर कमी होती पण चहा एक नंबर होता. श्रावणी, तुला पण शहरातला नवरा हवाय वे ग? हा, बघूया बघूया, काय काळजी करू नको. ही प्रभा आत्या आहे ना, एक नंबर स्थळ आणणार बघ तुला. मी एवढं शिक्षण घेतलंय आणि ना आत्या मला काहीतरी करायचंय ग. मग एवढं शिक्षण घेऊन एखाद्या खेडेगावातला नवरा केला तर मग माझ्या शिक्षणाचा काय ग उपयोग? म्हणून मला मेट्रो सिटी मधला मुलगा हवाय. ट्रिंग 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 ट्रिंग. हा, हॅलो दादा, रामकृष्ण हरी. अरे मी प्रभा बोलतेय. हो, अरे हा म्हणजे बघा, एक महत्वाचं काम आहे बघ. काम म्हणजे बघतो आता. अरे मी श्रावणीसाठी स्थळ काढले. एक नंबर मुलगा आहे रे, एक नंबर. अरे इंजिनियर आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर. सरकारी नाही रे, ते IT असतं. आणि त्याला 20 लाखाचं पॅकेज आहे. हा, घरची माणसं पण चांगली आहेत रे. त्या मुलाचे वडील रिटायर शिक्षक आहेत आणि आई राजकारणात आहे, राजकारणात. हा, भाऊ बहीण आहे? भाऊ नाही, अरे एकुलतं एक पोरगं आहे. आणि बहिणी एक आहे, तिचं लग्न झालंय, पण ती तिथंच कुठे राहते त्यांच्या जवळ. माझ्या घरापासून बघ तासभर अंतरावर त्यांचं घर आहे.
पण मी जातीने माहिती काढली तर हो, अरे पोरग दिसायला पण एक नंबर आहे. मी फोटो बघितला त्याचा आणि बघ व्यवस्थित, अरे एक नंबर आहे सगळं. घरदार मस्त आहे अरे. हा, हे बघ, तू आता जास्तच बोलू नकोस. तू एक काम कर, वहिनीला आणि श्रावणीला घेऊन इथं माझ्या घरी ये पुण्याला. मग आपण त्यांच्याकडे जाऊ, पुढचं पुढे बघू. हा, चालतंय. चल मग हा. रामकृष्ण हरी. बसा 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 बसा. हा, बसा. नमस्कार, मी रंबा झगडे. हे माझे मिस्टर अशोक झगडे. ही माझी मुलगी रोहिणी सदाफुले आणि माझा हिरा. हिरा नाही बरं का नाव माझ्या पोराचं. त्याचं नाव आहे मंगेश झगडे, पण हिऱ्यापेक्षा कमी नाही. कलियुगातला राम आहे माझा मंगेश, राम. सांगितलं प्रभाताईने तुमच्या श्रावणीविषयी. छान आहे मुलगी, हा छान आहे. कसं आहे बघा, मी राजकारणात आहे, धडाडीची कार्यकर्ता आहे. आणि माझा मंगेश 20 लाखाचं पुढचं मी काय सांगत नाही, प्रभाताईंनी तुम्हाला सांगितलंच असेल. तर 20 लाखाचं पॅकेज माझ्या मुलाला आहे. बाकी तुम्ही हे सगळं बघताय. पण होय, रोहिणीचे मिस्टर आहेत, शाळेत आहेत. बाकी तुम्ही सगळं बघताय, पण जळणारी लोक कमी असतात का हो समाजात? कुणाचं चांगलं झालेलं कुणाला बघवतं का काय ताई? बरोबर ना? तुमच्या पण गावात असतीलच अशी टाळकी. तसं थोडंफार माझ्या बाबतीत आहे. जळणारी लोक खूप आहेत आमच्यावर. स्पष्ट तुम्हाला सांगते, तुम्ही कुणालाही माझ्या राम म्हणजे मंगेश विषयी विचारा. कलियुगातला राम आहे माझा मंगेश. तर तुम्हाला जळणारी काय चार टाळकी काय बाई सांगतील, पण तुमचं आणि तुमच्या लेकीचं भलं कशात आहे ते तुम्ही जाणून घ्या. बाकी कर भला तो हो भला. हा परबा, मी दादा बोलतोय. हा, अगं पोराकडच्यांचं म्हणणं असं पडलंय की हालमध्ये लग्न करून द्यायचं. कार्यालयात ग. हा, ते हाय ठीक आहे. आणि पोराला पुरीला बघ दोघांना मिळून 20 तोळ सोनं घालायचंय. जरा अवघड वाटते, पण काळजी करू नको, करतो मी काहीतरी. आणि पुढं पोराच्या आईचं म्हणणं आहे ग, पोराला फोर 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 व्हीलरची गाडी घ्यायला मदत म्हणून 2 लाख रुपये द्यायचंय. जरा अवघड वाटतंय ग परबा. असं म्हणतेस वय? हा 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 हा, करतो काय तरी जुळणी करतो बघ. दादा, हे बघ, तुला काही 4-5 पोरी नाहीत. हा, एकुलती एक पोरगी आहे. अरे धमक्यात एकदाच लग्न करून द्यायचं. हा, आणि लग्न अशा स्थळी करायचं, अशा जागेवर. आई अण्णा असतो ती फोटोशूट. हा, लग्नाच्या आधी करतात. तुम्हाला माहितीये का अण्णा,
अहो ते फोटोशूट करायचं आणि आपल्या मोबाईलच्या फेसबुकला व्हॉट्सअपला इन्स्टावर टाकायचं. अगं आई काय छाप पडते आपली म्हणून सांगू. करायचं माझं फोटोशूट. होय अगं श्रावणी, पण पोरापोरींनी लग्नाआधी असे एकत्र फोटो काढायचं आणि मग ती मोबाईलवर टाकायचं. हा पण असं चांगलं वाटत नाही ग. असं लग्नाआधी एकत्र फोटो काढायचं आणि काढून त्याचं प्रदर्शन मांडायचं. आपल्याला बघ काय बरं वाटत नाही. रावणी ती तू काय आता म्हणलीस, हा फोटोशूट आणि त्याचा खर्च पण 50,000च्या पुढे आहे. होय ग. हो अण्णा, तुम्हाला माझ्या काय लग्नाच्या हाऊस माऊसच नाही बाबा मुळे. ग म्हणजे तायडे रुसलीस वय ग आपल्या आई अण्णावर. हा काय म्हणते ती फोटोशूट म्हणजे बायचं ग माझ्या हारणीचं करूया. अगं तुझ्या समोर आम्हाला काय त्या पैशाची किंमत. हा हास बघ बाळा हास. श्रावणीचं लग्न झालं. काय श्रावणी, कसं हाय आमचं पुण्य, कसं वाटलं. काय मम्मी, कोणाला आपल्या पुण्याविषयी विचारते. ह्या गावंडळला. अगं गाढवाला गुळाची चौक आहे म्हणे, शिकलेली. बघितलं लग्नात कशी वावरत होती मूर्खासारखी. आता संध्याकाळी मी जाणार आहे. रावणी, तू ह्या रोहिणीचं काय मनावर घेऊ नको. ह्या कानाने ऐक आणि त्या कानाने सोडून द्यायचं नाही. तर कानात साठवायचं आणि पुढं आपली सुधारणा करायची. कसं आहे रोहिणी, हे बघ, तुझ्या नवऱ्याला आणि माझ्या मिस्टरांना जेवणात 19-20 झालेलं चालत नाही. आणि आज माझ्या रोहिणीचा, माझ्या पिल्याचा उपवास आहे. त्यामुळे उपवासाचा फराळ झणझणीत झाला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, कान खोलून ऐक. तुझ्या बापानं लग्नात वॉशिंग मशीन दिली, पण कपडे हातानं बरंच लावून घासून धुवायची, मशनीत टाकायची नाही. ती निघत नाही. भांडी चक 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 चकाकली पाहिजे. मी पक्षाच्या मीटिंगला चाललीये आणि मी घरी येईपर्यंत तुझं काम 1 नंबर झकासपणे झालं पाहिजे. कळलं ना. चालली मी. तुम्ही माझ्या अण्णांना बाप म्हणालात. काय म्हणालीस, परत एकदा म्हण. अगं तो तुझा बापच आहे ना, मग बापाला बाप म्हणल्यावर तुला काय भोक पडली काय ग. वर थोबाड करून बोलतेस. काम कर पटापट. आत्याबाई चहा घ्या. अगं श्रावणे, चाय का घोड्याचा मूत. मम्मी, मला ना ह्या श्रावणीचा फोटो बघितला ना तेव्हाच ती आवडली नव्हती. गावंढळ कुठली. पण तुम्हालाच काय तिची मोहिनी पडली ग. अगं आपल्या दादाला ह्या पुण्यात 101 पोरी भेटल्या असत्या, त्या पण पैसेवाल्या. जाऊ दे ते आता. मम्मी, त्या श्रावणीला सांग माझ्यासाठी एकदम मस्त गोडाधोडाचं जेवण बनव म्हणून. मागच्या वेळी खीर केलेली, साखर कमी टाकली होती. सांग पटकन तिला. पड चला बसा ती. तुम्ही आज पण दारू पिऊन आलात. तुझा बाप दारू पित नाही. अगं IT प्रोफेशनल मध्ये मी.
सॉफ्टवेअर इंजिनियर, माहिती आहे ना तुला? कधीतरी ड्रिंक करावी लागते. काय म्हणालात? अहो काय म्हणताय तुम्ही? कधीतरी ड्रिंक करावी लागते? आपल्या लग्नाला 1 महिना झाला. 1 महिन्यापासून मी बघते तुम्ही रोज दारू पिऊन येता हो. रोज दारू पितो मी रोज. काय करणार आहेस ग? काय करणार आहेस? तुझ्या त्या बापाला फोन लावणार आहेस? फोन लावून माझ्याविषयी सांगणार आहे? सांग. कोणाच्या बापाला मी घाबरत नाही. 20 लाखाचं पॅकेज आहे माझ्याकडे. अगं माझी बहीण रोहिणी, तिचा नवरा शाळेत साधा चपरासी आहे, तरी किती पैसा ओतला आम्ही तिच्यावर. आणि मी मंगेश झगडे, सॉफ्टवेअर इंजिनियर. स्पेलिंग येते का त्याची? शाळा शिकली आहे तू. सॉफ्टवेअर इंजिनियर आहे हा मंगेश झगडे. आणि मला बोलते रोज दारू पितो. कर फोन तुझ्या त्या गावठी छाप बापाला आणि सांग माझ्याविषयी. अगं त्या मूर्ख माणसांना माहित नाहीये की त्यांच्या लेकीचं सुख कशात आहे. 2 लाख रुपये देणार आहेत. कधी? गाडीसाठी. सांग. मला एवढी खुशी झाली लेकरा, काय तुला सांगू. अगो तू आई होणार आणि मी आजी होणार. बया काय ग, माझ्या लेकीने एवढी आनंदाची बातमी दिली आई. हो अगं पण घरातली मंडळी म्हणतात आधी चेक करायचं आणि पोरीचा गर्भ असला तर पाडायचं ग. हा अगं लेकरा, पहिलं मूल काय बी होऊ दे, पोरगा होऊ दे नाहीतर पोरगी होऊ दे, असं मारून टाकायचं नसतं ग. हा येडी कुठली. अगं ही माणसं लय विचित्र आहेत ग. अण्णांनी लग्नात कबूल केलं होतं गाडी घ्यायला 2 लाख रुपये देणार, आणि त्याच्यासाठी सारखं ग माझ्या मागे तगादा लावलेला असतो. आणि आम्ही कुठं पळून जातोय वीर ग. हा लेकरा, अगं तुला तर माहितीये ह्या अवकाळी पावसानं पाक कंबरट मोडलंय ग आम्हा शेतकऱ्यांचं. तू पहिलं डोळं पूस. अगं पोटूशी बाईने कसं आनंदी राहावं एवढं सुद्धा माहित नाही वे ग तुम्हा शहरातल्या लोकांना. आणि तू लेकरा काय सुद्धा काळजी करू नको, पैशाची सोय 100% करणार. बघ कसं पण करून तुला पैसे देणार बाळा. हा खुश राहा तेवढं. हा काय ग एवढा गळ्या काढून रडतेस? हा होईल की दुसरं मूल. माझ्या मुलात लय पावर आहे. पण हो यंदा देवाजवळ हात जोडून प्रार्थना कर की ह्या पावटी तुला पोरगाच गर्भ राहू दे, नाहीतर पुन्हा एकदा गर्भपाताच्या तयारीत राहा. हा आणि ते गळा काढायचं बंद कर. चट कामाला लागायचं. चल मी पक्षाच्या मीटिंगला निघालीये. रडतीये. वहिनी खरंच ग तुझ्या घरातली माणसं किती खोटारडी असतील ग. अगं दादाला लग्नात 2 लाख रुपये देणार होता तुझा बाप गाडी घ्यायला. कुठे आहे 2 लाख? कुठे आहेत? एवढी जर खोटारडी माझ्या घरातली माणसं असतील, माझ्या आई वडिलांनी जर असं केलं असतं ना, कबूल करून पैसा द्यायचं नाव नाही. अगं वहिनी खरं सांगते, मी ना जीव दिला असता, जीव. माझ्या आई यांना खोटारडे नाहीये, बिलकुल नाही हो. खरंच त्यांच्याजवळ पैसे नाहीये.
माझ्या आई अण्णा खोटारडे नाहीयेत. असं बोलू नका. हा, आता माझी सहनशक्ती संपली. खरंच देवा, माझी सहनशक्ती संपलीये. मी माझ्या आई अण्णांविरुद्ध एक शब्द ऐकू शकत नाही. काय माझ्या शिक्षणाचा उपयोग? रोज उठून ह्यांची धुनी भांडी करते. मला काय मूल होणार ते हे ठरवणार. आणि त्यांना, त्या मुलाला मुलगी असेल तर हे मारून टाकणार. पण मी काय करू शकते? माझ्या आई अण्णा ह्यांच्या समोर त्यांची शक्ती कमी आहे. देवा, खरंच मला आता हे सहन होत नाहीये. मी काय करू? काय करू? बरोबर, रोहिणी ताई बरोबर बोलल्या. जीव दिला असता जीव, मी पण जीव देऊन टाकते. म्हणजे सगळेच सुटतील. बघा ना ओ दादा ताई, माझ्या सुनेने काय केलं. माझी रावणी, माझी सोनपरी, माझी सून नव्हती हो, माझी दुसरी लेक होती. परीसारखी मी तिला जपली. माझी रोहिणी तर म्हणायची माझी छोटी बहीण आहे, माझी छोटी बहीण आहे. गावचं शिक्षण, तिला पुण्यात नोकरी मिळत नव्हती. मी म्हणायची ही रंभा झगडे तिला, अगं तुला नोकरीची काय गरज आहे? आणि धीर धर तुला नोकरी मिळायला ग. पण पोरीनं लयच मनावर घेतलं. मावशी, तुम्हाला तर माहितीये माझा मंगेश कलियुगातला राम आहे ग, राम. कशाचं व्यसन नाही माझ्या रामला, मंगेशला. तरी पण देव जाणे या पोरीनं स्वतःचा जीव का घेतला असेल. तिने जीव दिला? अहो, तिने जीव दिला नाही, तुम्ही राक्षसांनो तिचा जीव घेतलाय. अहो, आम्ही गावाकडची साधी सुधी माणसं तुमच्या शहरातल्या या झगमगीटीचा आम्हाला मोह झाला. या दिकाऊपणाचा आम्ही बळी गेलो. अहो, सोन्यासारखी माझी लेक, शिकलेली सवरलेली, शहरात लगीन करायचं, काहीतरी करायचं, नोकरी धंदा करायचा म्हणून शहरातला नवरा करून दिला. आणि तिची पाक मोलकरीण करून टाकली तुम्ही. सारखे तिला घालून पडून बोलायचं सारखं. पहिल्यांदा पोटोशी राहिली हो माझी लेक, पहिल्यांदा. तर मुलीचा गर्भ म्हणून तुम्ही तिचा गर्भपात केला आणि आता रडून दाखवताय. ही मगरीचं खोट रट्ट. माझी सगळ्यांना एकच विनंती आहे, आपल्या लेकींना शाळा शिकवा, पण त्या पुस्तकातल्या ज्ञानापेक्षा समाजातल्या ह्या लाडग्यांशी कसं दोन हात करायचं ते शिकवा. आणि ह्या दिखाऊपणाला, ह्या पैशाला बळी जाऊ नका हो. आपली लेक गरीबा घरी पण भाजी भाकरी खाऊन सुखी राहील.